श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान या फेसबुक पेजवरती आज सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या इतिहासावरती चर्चा करण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे, ज्यांचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच असायला हवा असे सरसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या विचारांवरती वाटचाल करणारं श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान त्या पेजवरती मी लाईव्ह आलेलो आहे। आपण सुरुवात करूयात। वरती मला मानवंदना आली आहे की जी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानची प्रार्थना आहे त्याने मी सुरुवात करणार आहे। काय चुकलं असेल, चूक झाले नक्की त्याबाबतही सांगा। ते प्रार्थना मी सुरुवातीला म्हणतोय, मानवंदना म्हणतोय। करुणिया त्रिवार मुद्रा व्यक्त करीतो भावना, आशीर्वाद रूपी सदा रहा हीच अखंड प्रार्थना। पसरवू साऱ्या जगापुढे शूर तुमचा इतिहास, आम्हा साऱ्या पामरांचा संतांची बाबा हाच एक ध्यास। शौर्य तुमचे धैर्य देते, कीर्ती तुमची देते स्फूर्ती, दख्खनचे वादळ हे संचार हृदयाचा चहुकडे, धन्य धन्य तुम्ही बाबा संताजी घोरपडे। अखंड मराठे शाही रक्षिया, वीर घोरपडे जन्म आला, नर जन्म हा सार्थ केला, वंदितो संताजी नित्य आपणा। मायसोजी बाबा पोटी जन्मला, घोरपडे घायाचा उद्धार केला, छत्रपतींचं स्वराज्य जपण्या अजिंक्य सेनापती झाला। भीम पराक्रमी योद्धे आपण, स्फूर्ती देतो महापराक्रम, त्रिवार मुद्रा करीतो आम्ही आपुल्या पुण्यस्मृतीला। ऐसा योद्धा होणे नाही, शत्रूची ते उडविलाई, धन्य जाहल्या दिशादायी, इतिहास अभंग केला। राजश्री सरसेनापती संताजी घोरपडे यांचा विजय असो। ही मानवंदना होती, मला व्हॉट्सअपवरती सध्या आलेली होती। सर्वांना नमस्कार, आपण सर्वजण जॉईन झालेला आहात। आणि आज खरं तर श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान फेसबुक पेजच्या माध्यमातून सरसेनापती संताजी घोरपडेंनी इतिहासामध्ये जो सर्जिकल स्ट्राईक केलाय, म्हणजे औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याचा सोन्याचा कळस कापायचं काम ज्या संताजी घोरपडेजींनी केलं, त्यांची शौर्यगाथा तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी आज मी लाईव्ह आलेलो आहे। मुळात मराठ्यांच्या इतिहासामध्ये, मराठेशाहीच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर इतिहासामध्ये जे सर्जिकल स्ट्राईक झाले त्यात अभिमानानं नाव घ्यावं असं हे सर्जिकल स्ट्राईक होतं। दुर्दैवानं आत्ता आपण आपल्याला सर्जिकल स्ट्राईकची आठवण व्हायला लागली, सर्जिकल स्ट्राईक आत्ता आपल्याला कळायला लागलं। पण या मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अनेकदा सर्जिकल स्ट्राईक केलं होतं। म्हणजे लाल महालामध्ये साहित्यकालाची बोटं छाटणं हा सुद्धा सर्जिकल स्ट्राईक होता। आणि त्यासोबतच आमच्या सरसेनापती संताजी घोरपडेंनी औरंगजेबाच्या छावणीवरती छापा मारून त्या ठिकाणी सोन्याचा कळस कापणं हा सुद्धा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होता। आणि त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे। सुरुवातीलाच संताजी बाबा घोरपडे यांना त्रिवार अभिवादन करतो। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलं, त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज असतील, या सर्वांना मी सगळ्यात पहिल्यांदा वंदन करतो। आणि आपल्या सर्वांसोबत मी बोलायला या ठिकाणी मुळात सुरुवात करणार आहे। मुळात 1689 ते 1697 या काळात मराठा साम्राज्याचे सरसेनापती असणारे संताजी घोरपडे, दुर्दैवानं संताजी घोरपडेंचं शौर्य हे लाख मोलाचं आहे। म्हणजे जगात कितीतरी राजे, सरदार, सेनापती असे जन्माला आले की ज्यांचं कर्तृत्व कणभर होतं, पण तिथल्या इतिहासकारांनी त्यांचा इतिहास सांगताना हा मनमानी इतिहास सांगितला। आमच्या संताजी बाबा घोरपडेंचं कर्तृत्व हे आभाळापेक्षा जास्त उंचीचं आहे, पण सांगायला मात्र आमच्या इतिहासकारांच्या लेखण्या कमी पडल्या। हे तुमचं आमचं दुर्दैव आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की संताजी बाबा घोरपडेंचा इतिहास सर्वांच्या समोर आणणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि श्रीमंत सरकार घोरपडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या फेसबुक पेज असेल, तुमची संघटना असेल, तुमचं प्रतिष्ठान असेल, या सगळ्याच्या माध्यमातून हा इतिहास सगळ्या लोकांसमोर येतोय, ही नक्कीच अभिमानाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मी माझ्याही यूट्यूब अकाउंटवरती सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावरती क्लिप व्हिडिओ टाकलेली होती। माझ्या माहितीप्रमाणे 1.5 लाखापेक्षाही जास्त लोकांनी ती व्हिडिओ त्या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहिलेली आहे। आणि प्रत्येकाने आपापल्या परीने तो इतिहास लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे। सरसेनापती संताजी घोरपडेंचा खरा इतिहास तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालंय, 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं। छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं, या छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना या संताजी बाबा घोरपडेंचे वडील त्या ठिकाणी मदत करायला होते, हे तुमच्या आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं कुठं, तर वडोदरापूरला औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना छय करून मारलं। औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराज, औरंगजेबानं त्या ठिकाणी छय संभाजी महाराजांचा केला। छत्रपती संभाजी महाराजांनी मातीसाठी बलिदान दिलं, छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालंय।
छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1, 2, 3 महिन्यामध्ये एका वर्षामध्ये आपण अवघा महाराष्ट्र काबीज करू. पण औरंगजेब 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 27 वर्ष औरंगजेबाला झुंजवायचं काम या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मावळ्यांनी केलं. त्यातील ते योद्धा म्हणजे सरसेनापती संताजी बाबा घोरपडे. आणि आज त्या संताजी बाबा घोरपड्यांचा इतिहास तुमच्या सर्वांच्या समोर मला जेवढा माहिती किंवा मी जेवढा वाचलाय मी जेवढा अभ्यासतोय तो तुमच्या सर्वांच्या समोर मांडणं आज माझ्यासाठी महत्वाचं आहे. मुळात शेख निजाम जुल्फिकार खान असेल, कासिम खान असेल, खानादाद खान असेल, असालात खान असेल, मुराद खान असेल, सबसीर खान असेल, अशा कैकांना रणांगणात आपल्या तलवारीनं पाणी पाजणारे संताजी बाबा घोरपडे आज तुम्हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती संकट आलं, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावरती संकट आलं, जेव्हा जेव्हा या मातीवरती संकट आलं, तेव्हा उभ्या देहाची तलवार करून पोटतिडकीला लढणारे आमचे संताजी बाबा घोरपडे होते. हे महाराष्ट्रात किती लोकांना माहिती आहे? मोगली असं म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये आपण सगळ्यांनी वाचलंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने कुठं ना कुठं ते वाचलं असेल की पाणी पिताना सुद्धा मोगलांची घोडी ज्या माणसाचं नाव काढलं ना तर थरारत असेल भीतीने दचकत असा खोप निर्माण करणारे संताजीराव घोरपडे प्रत्येक मराठी माणसानं आपली छाती अभिमानानं बुडवावी आणि ज्यांचा इतिहास सांगावा असे आमचे सरसेनापती संताजी बाबा घोरपडे. आणि आज त्यांचा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना बांधवांनो अभिमानानं आज तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी जे काही स्वराज्य निर्माण केले नाही स्वराज्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढायचं काम हे महाराष्ट्रात अनेक सरदारांनी केले, अनेक सरसेनापतींनी केले, अनेक लढवाई यांनी केले, अनेक योद्ध्यांनी केलंय. त्यातीलच आमचे संताजी बाबा असतील किंवा त्यांच्या सोबत त्यांचे सोबत अनेकदा इतिहासामध्ये येणारे धनाजीराव असतील, दानाजीराव जाधव असतील. आणि मी एक आवर्जून सुरुवातीला तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेस छत्रपती राजाराम महाराजांनी म्हणजे याचं कारण एक आहे. आज एक तुम्ही गोष्ट आम्ही सर्वजण पाहत असतो, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात माणसं जातात, विचार वगैरे काही राहत नाही. छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी बाबा घोरपडेंचं सेनापतीपद काढून घेतलंय, सरसेनापतीपद गेलंय आणि काढून घेतलंय. काही त्या गोष्टी झाल्या असतील पण त्यानंतर सरसेनापती संताजी घोरपडे मोगलांना जाऊन नाही मिळाली. म्हणजे एखादं काही झालं की लगेच माणूस दुसऱ्या पक्षात जातो. काय मिळतंय का बघतो. अहो संताजी घोरपडे सारखा योद्धा जर मोगलांना जाऊन मिळाला असताना तर या देशावरती हिंदुस्थानामध्ये मोगलशाही निर्माण झाली असती. पण पक्ष पद गेले, आपलं सरसेनापती पद गेलंय तरी मोगलांना जाऊन मिळणारे हे संताजी घोरपडे कधीच नव्हते. मातीशी गद्दारी, मातीशी बेईमान करणाऱ्यातला इतिहास या महाराष्ट्राचा नाहीये. माझं सरसेनापती पद गेलंय तरी मातीसाठी माती सोबत राहणारे हे संताजी घोरपडे होते. मला वाटतं त्यांच्या इतिहासातलं एक वेगळेपण सुद्धा होतं. आणि हे म्हणजे कुठल्या वतनासाठी, कुठल्या पदासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी मोगलांना जाऊन न मिळता स्वराज्यामध्ये पद नसताना सुद्धा लढण्याचं काम हे संताजी घोरपडेंनी केलंय. हे आपण सर्वांनी चुकणी कधीच विसरता कामा नये. नाहीतर आज या सगळ्या गोष्टीचा बांधवांना विचार होणं गरजेचं आहे. आणि या म्हणूनच सरसेनापती संताजी घोरपडेंचा इतिहास तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आज खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. आणि आज मला जो काही विषय दिलेला होता की संताजी घोरपडेंनी औरंगजेबाच्या छावणीत, ज्यावेळेस औरंगजेबाची छावणी कुठं होती तर त्या काळामध्ये औरंगजेबाचा वेढा होता वडूतुळ्यापूरला. वडूतुळ्यापूर पुणे शहराजवळ वडूतुळ्यापूर, ज्या वडूतुळ्यापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी येते वडूतुळ्यापूर. याच वडूतुळ्यापूरला औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना हालाल करून अक्षरशः त्या ठिकाणी संभाजी महाराजांना बलिदान द्यावं लागलं. त्या ठिकाणी औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती. तो सगळा परिसर आहे. त्या ठिकाणी त्रिवेणी नदींचा संगम आहे. वडू तुळापूरला त्रिवेणी नदींचा संगम आहे. एका बाजूला वडू आहे, एका बाजूला तुळापूर आहे. आजही तुम्हाला वडूला जायचं म्हटलं तर लोणीकंद किंवा आळंदीहून वडू तुळापूरला यावं लागतं. आणि लोणीकंदच्या पुढे गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी वडूलाही जावं लागतं. कोरेगाव पर्यंतचा तो सगळा परिसर आहे. पुण्याजवळ आहे. तुम्ही अनेकदा त्या ठिकाणी आला असेल. हा सगळा परिसर आहे. आणि औरंगजेबाच्या सोबत कोण आहे तर लाखोंची फौज ही औरंगजेबाच्या जिमतीला आहे. त्यात अनेक मराठा सरदार आहेत, मराठी माणसं सुद्धा त्यामध्ये आहेत, अनेक मराठा नामवंत लोक आहेत. हे सगळे औरंगजेबाच्या देवतेला आहेत, औरंगजेबाच्या छावणीत आहेत. छावणीचा 2 ते 3 मैल परीघ एवढ्या मोठ्या छावणीची नासधूस करण्याचा विचार करणं सुद्धा हे खूप मोठं धाडस होतं. म्हणजे शत्रूच्या गोटात शिरून त्याला मारणं हा साधा सोपा विचार नव्हता. बरं ती परिस्थिती सुद्धा मराठ्यांच्यासाठी अनुकूल नव्हती. मात्र अशा काळामध्ये कारण ती छावणी सुद्धा होती कुणाची तर ती छावणी होती महाधूर्त क्रूर औरंगजेबाची. संभाजी महाराजांना कळकपटानं दगाफटक्यानं केलेला कोणाचा रोष
त्या कोणाचा बदला घ्यायचा म्हणून संताजीराव आमचे संताजी बाबा घोरपडे आणि तानाजी जाधव आणि तम्या माव्यांच्या मनात सर होती तो वाचपा काढायचा असेल ना तर ज्या जागेवरती औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारले त्या जागेवरती त्या औरंगजेबाच्या घरात घुसून त्याचा बिमोड करणं हे आमच्या संताजी बाबा घोरपड्यांच्या मनात आहे आणि वाचपा काढायचा आहे या सगळ्या जालिम सत्तेच्या मुळावरतीच आघात करायचा आहे आणि मग मराठ्यांनी आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रात म्हणलं गेलं की मराठे काय शेंड झाले का छत्रपती संभाजी महाराजांना मारलं सगळं चाललंय मराठे काय शेंड झालेत का मराठे शेंड नाही मराठ्यांचं रक्त काय आहे हे दाखवायचं संताजी बाबा घोरपडेंनी ठरवलं आणि ते निघालेत औरंगजेबाच्या छावणीवरती ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरात होते त्यावेळेस संताजी बाबा घोरपडेंचे वडील संभाजी महाराजांच्या रक्षणात खर्ची गेले होते हा इतिहास सुद्धा बांधवांनो लक्षात घ्या संभाजी महाराजांना महाराष्ट्र नाही वाचू शकला पण त्याची सल कायम या घोरपडेंच्या मनात होती आणि त्याचा बदला घेण्याची हीच वेळ होती संताजी बाबा घोरपडे निघालेत सोबत घेतलेत निवडेक मावे आणि सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केलाय छत्रपती संभाजी महाराज की नावाचा जयघोष केलाय आणि संताजी बाबा घोरपडे फौजेला घेऊन निघाले सगळ्यात पहिल्यांदा आले जेजुरीकडे कूच केली जेजुरी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मल्हारी मार्तंडाचं जेजुरी ज्या ठिकाणी मी सध्या मी आता जेजुरीत बसून हे लाईव्ह करतोय माझं गाव जेजुरी आहे या जेजुरीत आले एळकोट जय मल्हार झाला भंडारा उधळला गेला सैन्याचं मनोबल उंचावलं आणि सगळे बाबे निघालेत आता औरंगजेबाची मस्ती जिरवायची हे मनोमन ठरवून सगळे मावळे आता त्या ठिकाणी वडूतोयापूरच्या ठिकाणी निघाले जाता जाता संताजी बाबा घोरपडे सगळ्या मावळ्यांशी बोलत होते योद्धा म्हणावं कशाला म्हणजे फक्त सैन्य घ्यायचं लढायचं याला योद्धा होत मत नाही तर योद्धा तो असतो तो सैन्याचं मनोबल वाढवतो सैन्याला ताकद देतो सैन्याला प्रेरणा देतो मग आमच्या संताजी बाबा घोरपडेंनी तेच केलं संताजी बाबा घोरपडेंनी पुण्याकडे कूच करता करता सगळ्या मावळ्यांशी बातचीत केली मावळ्यांच्या तुकडीजवळ जायचे त्यांच्याशी बोलायचे त्यांची ताकद वाढवायची प्रेरणा द्यायची आपण जिंकणार आपण लढणार आपण औरंगजेबाला हरवणार प्रचंड प्रेरणा आमच्या मावळ्यांना दिली आणि संताजी बाबा घोरपडे या ठिकाणी पुण्याच्या दिशेने निघाले सगळ्यात पहिल्यांदा कुठं तर लागला दिवे घाटाची अवघड चढल ती त्या ठिकाणी चढायला अवघड असला तरी उतरायला सुद्धा तेवढाच अवघड असणारा दिवे घाट उतरून पुढे जाऊन दिवे घाट पाठावा पडला त्या ठिकाणी संताजी बाबा घोरपडे थांबले आणि सगळ्या सैन्याशी बातचीत केली एवढ्या मोठ्या सैन्यात घुसायचं कुठून आक्रमण करायचं निष्ठायचं कसं जायचं काय सांगायचं काय बोलायचं काय करायचं सगळं काय संताजी बाबा घोरपडेंनी दिवे घाटाच्या पायथ्याशी आपल्या सगळ्या मावळ्यांना सांगितलं गुप्तहेरांनी दिलेली अचूक माहिती होती त्या माहितीच्या आधारे संताजी बाबा घोरपडेंनी अचूक बेत आखला होता अनेक गुप्तहेर या स्वराज्यासाठी होते आज बहिर्जी नायकांची आठवण सुद्धा येणं गरजेचं आहे कारण बहिर्जी नायकांनी सुद्धा प्रत्येक स्वराज्याच्या लढाईत अनेकदा प्रत्येक स्वराज्याच्या लढतीत अनेक माहिती मावळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम केलं होतं आणि मग दिवे घाटात पाडाव पडलाय सगळं काय ठरलं गेलं नियोजित कार्य सांगितली आणि मग दुपारच्या पहाटेला सुरुवात करून दुपारपर्यंत तुळजापूरच्या दिशेनं पोचायचं साकलं छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घ्यायचा संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आज खऱ्या अर्थानं ती बदला घेऊन औरंगजेबाची मस्ती जिरवायची म्हणून संताजी बाबा घोरपडे निघाल्यात सोबत घेतलेत मावे आणि परीक्षेची वेळ जवळ आली जसं परीक्षा जवळ आली ना संताजी बाबा घोरपडे तुळजापूरच्या जवळ गेले परीक्षेची घटका जवळ आली जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे सगळ्यांचं कौशल्य वीर शूरता चातुर्य सगळे काय पणाला लागलं आणि दिसलं संताजी बाबा घोरपडेंच्या फौजेला दिसलं मोगली सैन्य दिसलं संताजींनी सगळ्यांना सावध राहायचा पवित्रा घेण्यास सांगितलं सगळे सावधपणे हळूहळू थोडे जवळ जाऊन थांबले कुणी हाताताईपणा करायचा नाही असा धम संताजी बाबांनी आपल्या सगळ्या योद्ध्यांना दिला होता आपल्या सगळ्या मावळ्यांना दिला होता संताजी बाबा घोरपडेंनी अंदाज बांधला ती तुकडी रात्रीच्या पहाऱ्याची होती जे काही सैन्य संताजी बाबांना दिसलं ती सगळी तुकडी रात्रीच्या पहाऱ्याची होती संताजींनी निरोप धाडला बादशाहच्या लष्करातील मराठा सरदार शिर्के मोहित्यांचं सैन्य म्हणजे शिर्के आणि मोहित्यांचं काही सैन्य औरंगजेबाच्या सेवेत होतं संताजी बाबा घोरपडेंनी निरोप धाडला शिर्के आणि मोहित्यांचं सैन्य मोहिमेवरती गेलो होतो बदली स्वार आलोय म्हणून लष्करात परत आलो आहे यावरून संताजी बाबांना त्या औरंगजेबाच्या लष्कराची किती खडानखडा माहिती होती ना हे पहिल्यांदा समजावून घ्या बादशाहच्या चाकरीतील सैन्यांची आज बाहेर जाण्यासाठीची खूण सुद्धा संताजी बाबांना आपल्या गुप्तहेरांमार्फत त्यांनी मिळवून ठेवली होती मोगली सैन्याला खूण पटली हे सैन्य आपल्याच बादशाहच्या चाकरीतलं आहे हे मराठा सरदारांचं सैन्य समजून वाट मोकळी करून दिली छावणीची सुरुवात झाली रात्रीची वेळ मध्यरात्रीची वेळ पहारा देणारे पथके सोडून बहुतांश सैन्य झोपी गेलं होतं पण त्या सैन्यांना माहित नव्हतं की आपल्याला कायमचं झोप व्हायला आता संताजी बाबा घोरपडे आले आहेत वेळेचा फायदा घेत
संताजी बाबांनी बादशहाच्या डेऱ्याकडे कूच केलं. संताजी बाबांनी ठरवलं होतं आलतू फालतू नाही गेम करायची तर औरंगजेबाची गेम करायची. तर बादशहाचा तो भव्य दिव्य डेरा समोर आला. त्या भोवताली सैन्याचं सुरक्षाकडं म्हणजे आजच्या काळातल्या झेड+ सुरक्षेपेक्षाही मजबूत कडं हे त्या बादशाह औरंगजेबाचं होतं. संताजी घोरपडेंनी आमच्या सैन्याला वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं, वेगवेगळे गट केले आणि वेगवेगळ्यांना सांगितलं की आता कसं आक्रमण करायचं प्रत्येकाला सांगितलं. एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू केला. बादशहाच्या छावण्यावरती हल्ला सुरू झाला. साखर झोपेत असणाऱ्या बादशहाच्या सैनिकांना काही कळायचा मार्गच नव्हता. नेमका हा सगळा काय प्रकार चालू आहे, कारण एवढ्या आतमध्ये येऊन कोण हल्ला करेल ना असा विचारी त्या औरंगजेबाच्या त्या सैनिकांच्या डोक्यात बाप जन्मात त्यांच्या विचार मनात आला नसेल. घोरपणे मार्गदर्शन करत होते. मिळाला तर बादशालाच आडवा करायचा असा बेत संताजी बाबा घोरपडेंनी आखला. तसा निर्धार केला. बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवलं. संताजी बाबा त्यांच्या सैन्यानं औरंगजेबाच्या डेऱ्याचे तणावे सोडले. डेरा कोसळला, डेरा जमीनदोस्त केला. डेऱ्याचा कळस सोन्याचा होता. तो विजयाची निशाणी म्हणून कापला. मेल त्या मोगली सैन्याला कापायचं चालू केलं. जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टींचं नुकसान करणं चालू केलं. तंबू उखडणं, सैन्य मारणं, वस्त्र धान्य जे काही दिसलं नाही त्याचं काम चालू केलं. हर हर महादेवचा जयघोष होता. जय भवानी जयघोष. शिवाजी महाराजांच्या नावाची जयघोष नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणा नेत्यांना सोडलं. आणि बादशाही सैन्यात एवढ्या व्यास्त तर्कता निर्माण व्हायला लागली. बरेच सैन्य लढाईसाठी तयार व्हायला लागलं. हे बघून संताजी बाबा घोरपडेंनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला. गटागटानं बादशाह सैन्याची दुपाई करून ओढालेल्या गोंधळाचा फायदा घेत संताजी बाबांचं सैन्य हे गटागटानं औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडलं. सुरुवातीला बादशाह सैन्याला काही कळायला मार्गच नव्हता. ते आपापल्यात सतत लढू लागले. त्यामुळे त्यांच्यातच दुफाई निर्माण झाली. म्हणजे नेमकं शिवाजी महाराजांचं सैन्य कोणतं की आपल्यातल्याच मराठा सरदारांचं सैन्य हेच औरंगजेबाच्या सैन्याला कळत नव्हतं. आणि हे सगळं कळत तोपर्यंत संताजी घोरपडे आपल्या सैन्यासहित त्या छावणीच्या बाहेर निसटले. बाहेर पडल्यावरती संताजी बाबा घोरपडे आणि त्यांच्या सैन्याने सुसाट वेगाने सिंहगडाकडे रवाना झाले. मागं टाकून गेले. ते जाताना शिवाजी महाराज या नावाच्या जयघोषाची एका भीतीची लाट, मोगलांमध्ये उमटलेली भीतीची लाट, हे शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं सैन्य कधीही काही करू शकतं अशा प्रकारे भीतीचा एक सुळसुळाट संताजी घोरपडेंची आणि त्यांच्या सैन्याने औरंगजेबाच्या छावणीत मागे सोडून पुढे कूच केली. बऱ्याच कालावधीमध्ये मोगलांनी दहशत नावाचा प्रकार बघितला नव्हता. तो त्यांना अनुभवायला मिळाला. मी आज छाती ठोकून सांगतो या लढाईनं काय या महाराष्ट्रात झालं, या देशात झालं. औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याच्या डेऱ्याचा सोन्याचा कळस कापून आणणं म्हणजे काय तर उभ्या हिंदुस्थानामध्ये, उभ्या देशामध्ये औरंगजेबाची नाचक्की होणं. आणि ती औरंगजेबाची सगळ्यात मोठी नाचक्की जर कोणी केली ना तर ते आमच्या संताजी बाबा घोरपडेंनी केली. याचा तुम्हाला सगळ्यांनाच अभिमानच असायला हवा. औरंगजेबाच्या छावणीतलं सैन्य आणि सरदार सुन्न झाले. नेमके हे वादळ कसलं होतं याचा त्यांना अंदाजच लागाना. एक प्रकारची धास्ती सगळ्यांनी घेतली. एवढ्या मोठ्या छावणीत घुसून कोणी धुमाकूळ घालेल, अरे या मराठ्यांकडे कोणती अद्भुत शक्ती आहे का अशी पाल त्यांच्या मनामध्ये तुचकायला लागली. काही भूतांची टोळी आहे असाही भास त्यांना झाला. संताजी बाबा घोरपडे आणि इतर सैन्यांनी टाकलेला छापा पाहता हे कुठल्या तरी अद्भुत शक्ती असलेल्या भूतांनीच केलं असं वाटणं साहजिक होतं. हो, ही भूतेच होती. ही स्वराज्याची भूत होती. मरणानंतर ही ज्यांच्या हृदयातून स्वराज्याला कोणी काढू शकणार नाही ना अशी भूत होती. हाडामासाची जिवंत भूत स्वराज्यासाठी काही करू शकतील ना अशी भूत होती. हा सगळा इतिहास आहे बांधवांनो. हा सगळ्यातील लढाई आहे. हा लढाईचा हा सगळा प्रसंग आहे. संताजी बाबा घोरपडेंचं काम फक्त काय त्या लढाई पुरतं नव्हतं तर 1974 चुकून माहितून आलं पण 1674 ते 1657 या 22 वर्ष कालखंडातलं हा संताजी बाबा घोरपडेंचं सगळं शौर्य आहे. त्या शौर्याची आज कुठं तर आठवण येणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. आज असे कितीतरी वेळ संताजी बाबा घोरपडेंसारखे कितीतरी वेळा निधडी छाती घेऊन युद्धाला सामोरे गेले आहेत. कित्येकांनी आपल्या प्राणांची बलिदान दिले, आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. कित्येकांच्या शत्रूंच्या धडाचे धड या मातीसाठी खर्ची झाले आहेत. कित्येकांची शौर्यगाथा ही अजूनही यथाकथितच आहे. प्रत्येक मराठ्यानं अभिमानानं छाती बडवून रक्त बंबाळ होईपर्यंत सांगावं असं संताजी बाबा घोरपडेंचं हे शौर्य आहे. संताजी बाबा घोरपडे, मला जर कोणी विचारलं की संताजी बाबा घोरपडेंचं एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर काय तर संताजी बाबा घोरपडेंचं एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर स्वराज्याच्या शत्रूंसाठी साक्षात मृत्यू म्हणजे संताजी बाबा घोरपडे आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. माझं प्रामाणिक मत आहे. खरं तर घोरपडे घराण्याच्या आपण सर्व
सर्वजण वारसदार आहात. ज्यांच्या बापदादांचा इतिहास लढवय्या आहे, मातीसाठी मरण्याचा, मातीसाठी लढण्याचा, स्वराज्यासाठी खर्ची पडण्याचा इतिहास ज्या घोरपडे घराण्याचा आहे, त्या सगळ्या घोरपड्याचे घरादार आपण वारसदार आहात. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना माझं आव्हान आहे की संताजी बाबा घोरपडेंचा जो काही इतिहास आहे याबाबत अजूनही संशोधन होणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणात त्यांचा इतिहास तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येणं गरजेचं होतं त्या प्रमाणात अजूनही तो इतिहास आलाय असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत संशोधन होणं गरजेचं आहे. कारण अनेक इतिहासकारांच्या लेखण्याने अनेक मावळ्यांचा इतिहास त्या ठिकाणी काही प्रमाणात लपवण्याचं काम केलंय. संताजी बाबा घोरपडेंचा काही इतिहास तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर नक्कीच आहे, तो लाखमोलाचा आहे. पण त्यांचा अजून इतिहास तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर खरं तर येणं गरजेचं आहे. जो इतिहास घेऊन येणारा काय आमणारी पिढी स्वाभिमानानं उभी राहणार आहे. आणि म्हणून हा इतिहास आपण सर्वजण शिकूया, तो आचरणात आणूया, तो समजून घेऊया. आणि त्याच इतिहास आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो की प्रत्येक घराण्यानं आपापल्या बापदाद्यांचा इतिहास सांगितला पाहिजे. मात्र तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतोय, माझं निलेश जगताप नावानं युट्यूबवरती चॅनल आहे. सरदार आपले सरसेनापती संताजी घोरपडे व्याख्यान निलेश जगताप असंही सर्च केलं किंवा निलेश जगताप युट्यूब चॅनलवरती जरी गेला तरी मी सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांच्यावरती जे काही इतिहास माझ्यासमोर आहे, मी 20 ते 25 मिनिटांमध्ये एक व्याख्यानाची क्लिप त्या ठिकाणी टाकलेली आहे. ती आपण अवश्य वाचा. असंही संपर्कात राहू नक्कीच एक दिवस वेळ काढून संताजी बाबा घोरपडे यांची संपूर्ण शौर्यगाथा तुमच्यासमोर सांगायला मी नक्की एक दिवस येईल. मलाही आवडेल. आज माझ्याकडे वेळ खूप कमी होता, पण दिलेला शब्द पाळणं हे आपल्या बापदाद्यांनीच आपल्याला शिकवलंय. त्यामुळं मी जो काही शब्द आधी दिला होता की मी नक्की लाईव्ह येणार आहे, काही मी सांगितलं ते आपण सर्वजणांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. कोरोनामुक्त आपला महाराष्ट्र होतोय, मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाहीये. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. सर शेवट जय संताजी बाबा घोरपडे एवढंच म्हणेल. आणि जय जिजाऊ जय शिवराय. घरात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन.